मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। काँग्रेसलाही सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा, मात्र ही फक्त भूमिका निर्णय नाही, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य। माध्यमांमध्ये बातम्या चालत आहेत असं काहीही बोललो नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज। राज ठाकरेंनी मनसेच्या प्रवक्त्यांना राऊतांचा मेसेज सांगितला, सूत्रांची माहिती। आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे आणि आम्हीच मांडणार, दुसरं कुणीही नाही, संदीप देशपांडेंकडून स्पष्ट। युती करताना राज ठाकरे काँग्रेसच्या सावरकरांबद्दलच्या भूमिकेविषयी विचारतील। राज ठाकरे मवियात जाण्याच्या चर्चांवर सामंतांची प्रतिक्रिया। आक्रमक पद्धतीने हिंदुत्वाची भूमिका घेणारे राज ठाकरे काँग्रेसला चालतील का? राऊतांच्या वक्तव्यानंतर नवनाथ वन यांचा सवाल। आगामी काळात काँग्रेसनं निवडणुका स्वबळावर लढाव्या, काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांसह नेत्यांचा सूर। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अमरावतीत पूरग्रस्तांना किटचं वाटप। फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपची विभागीय बैठक, आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार। पूरग्रस्त भागातील खचलेल्या विहिरींसाठी शासनाची नवी योजना, खचलेल्या आणि बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। चंद्रकांत पाटील यांना प्रश्न केल्यावर भाजपकडून माझ्यावर केसेस करायची तयारी सुरू, माझे प्रोजेक्ट बंद केले, कुटुंब कसं रस्त्यावर येईल हा प्रयत्न केला, दंगेकरांचे भाजपच्या स्थानिक नेत्यांवर आरोप। पुण्यात दंगेकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। पुण्यात दंगेकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट, महायुतीत दंगा नको, दंगेकरांना सांगितलं, गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही, दंगेकरांच्या प्रश्नावर शिंदेंचं उत्तर। रवींद्र दंगेकर यांना वेसण घालण्याची आवश्यकता होती, शिंदेंकडे त्यांना शिस्तीत आणि चौकटीतच काम करावं लागणार, दरेकरांची प्रतिक्रिया। दंगेकरांवर हल्ल्याची भीती, दंगेकरांच्या केसालाही धक्का लागल्यास सरकार जबाबदार, रोहित पवारांकडून दंगेकरांवरील हल्ल्याची शंका व्यक्त। नाशिकमधील गोळीबार प्रकरणातील मामा राजवाडेची पोलीस कोठडी आज संपणार, मामा राजवाडे आणि इतर आरोपींना आज न्यायालयात हजर केलं जाणार। 100% हिंदू महिलांवरच अत्याचार होतात आणि अत्याचार करणारे 100% जिहादी असतात, संग्राम जगताप यांचं वादग्रस्त वक्तव्य, तर मुस्लिम समाजाकडून जगतापांविरोधात परभणीत तक्रार दाखल। सिरांगे सरड्यासारखे 10 वेळा भूमिका बदलतात, कधी हैदराबाद गॅझेट, कधी सरसकटची मागणी करतात, विजय वडेट्टीवार यांची जरांगेंवर टीका। 17 ऑक्टोबरच्या परळीतील ओबीसी मेळाव्याला धनंजय मुंडे उपस्थित राहणार, मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण आमच्या ताटातलं घेऊन दुसऱ्याला देण्याला आमचा विरोध, मुंडेंचं वक्तव्य। निलेश घायवळ प्रकरणात पुणे पोलिसांची विनंती इंटरपोलकडून मान्य, निलेश घायवळचा आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध सुरू। पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक सुरू, पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार, सूत्रांची माहिती। युवक प्रदेश अध्यक्षपदी रोहित पाटील यांच्या नियुक्तीची शक्यता। ठाण्याला भ्रष्टाचाराची राजधानी नाव पडलंय, ठाण्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद मिळूनही विकास नाही, मनसे नेते अविनाश जाधव यांची टीका। उदय सामंत आणि शरद पवारांची भेट, नाट्य आणि क्रीडा क्षेत्रातील संस्थांबाबत भेट असल्याची सामंत यांची माहिती। भ्रष्टाचार आणि विविध समस्यांबाबत मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा ठाणे पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही मोर्चाला पाठिंबा। यवतमाळमध्ये खोकल्याचं औषध घेतल्यानंतर 6 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याचा संशय, औषधाचे नमुने प्रयोगशाळेत दिले, अहवालाची प्रतीक्षा।
कोल्ड्रेफ कफ सिरप प्रकरणी चेन्नईमध्ये ईडीकडून 7 ठिकाणी छापे. कफ सिरपमुळे अनेक बालकांचा मृत्यू. श्रीसन फार्माशी संबंधित अधिकाऱ्यांच्या घरांची ईडीकडून झडती. सूत्रांची माहिती. दुबईत गेलेल्या मुलाच्या अचानक झालेल्या मृत्यूनं नांदेडच्या शेतमजूर दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर. फडणवीसांच्या पाठपुराव्यानंतर शेतमजूर दाम्पत्याला मुलाचं शेवटचं दर्शन शक्य. नागपूरच्या वाना डोंगरीत एकाच घरात 200 मतदार. आमदार मेघेंच्या मतदारसंघातील मतदार यादीत घोळ. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दिनेश भंग यांचा आरोप. सोनं चांदी महागलं. सोनं 1,28,132 रुपये प्रति तोळा तर चांदी 1,85,000वर. गोसेखुर्द धरणाचं बॅकवॉटर वाढल्यानं भंडाऱ्याच्या निमगावात बिकट परिस्थिती. शेतात पाणी शिरलं. ग्रामस्थांपुढे धोक्याची स्थिती निर्माण. अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात 5 महिन्यात 22 जणांचा मृत्यू तर 5,697 घरांची पडझड. सर्वाधिक घरांचं नुकसान पाथर्डी तालुक्यात झाल्याचा अहवाल. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.